जेव्हा पब्लिक स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. 3-4 दिवसानंतर अजून एक ब्लॉग घेऊन येतो आहे. 2 दिवस झालं खूपच बिझी होतो आणि मोबाईलच्या स्टोरेजमुळे तर काय आपला ब्लॉग पण एडिट होत नव्हता. त्यामुळं स्टोरेज पण कमी पडल्यामुळं ब्लॉग नाही बनवता येत. खूपच प्रॉब्लेम आहेत लाईफमध्ये, अजून खूपच प्रॉब्लेम आहे. पण जाऊ द्या, ते प्रॉब्लेम साईडला ठेवू आणि मस्तपैकी आपला आजचा ब्लॉग सुरुवात करू. सकाळी निघालो आहे आपल्या बाईकवरती कॉलेजला. मला जरा कॉलेजला जावा आणि आज यात्रा पण आहे. यात्रेला पण जायचे दुपारनंतर, संध्याकाळी बहुतेक गँगसोबत, आपल्या खोस गँग. चला तर निघूया. आता निघालो आहे कॉलेजला. 9 वाजलेत मस्तपैकी. थोडासा लेट झालो आहे पण थेटच जाणार आहे. आपला ब्लॉग आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला निघूया. थोडासा उशीर झाला आहे पण मला कॉलेजला जावा. 9 वाजलेत आता. 8 वाजता कॉलेज असतं पण थोडंसं लेट चालू आहे. आणि आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये खूपच मस्त सपोर्ट मिळाला तुमचा. मस्त व्ह्यूज आले. त्यामुळे थोडे दिवस झाले, मी खूपच दिवस झालो चॅनलवर व्हिडिओ पण नाही टाकत. पण मित्रांनी सपोर्ट केला त्यामुळे व्ह्यूज पण चांगले आले आणि ब्लॉग पण एकदम क्वालिटी झाला मस्तपैकी. ज्यांनी मागचा ब्लॉग बघितला नसेल त्यांनी 100% जाऊन बघा. मस्त आवडेल तुम्हाला. कॉलेजमधला नाही का एक मिसमॅच डे म्हणून डे होता तर तो साजरी केला होता. मस्तपैकी एन्जॉय केला होता. चला तर जातो आता कॉलेजमध्ये. बघतो मित्र काय करतात कॉलेजमध्ये. पहिलं तर लेक्चर झाला असं पण जाऊया तरी पण निघतो. चला आपल्या बाईकवरती आपण निघणार आहे. मस्तपैकी सकाळचं वातावरण झालं आहे. सुबह का ये मौसम बहुत ही प्यारा सा लगता है. ऐसे बहुत डायलॉग आते हैं मेरे को, लेकिन बोलने को कैमरा जब भी मैं ओपन करता हूँ तब बोलने को नहीं आता. क्या करूँ ये समझ में ही नहीं आता. चलो चलते हैं, निकलते हैं. मराठी में ब्लॉग अच्छा लगेगा, हिंदी में ब्लॉग अच्छा लगेगा. मेरे को तो लगता है मेरी भाषा मराठी है, इसलिए मैं मराठी में ही बनाऊँगा. अपनी भाषा तो अपनी भाषा और अपने लोग हो अपने लोग. हिंदी क्या, हिंदी तो सभी बनाते हैं लेकिन हम मराठी में बनाएंगे. मराठी में ट्रेन पे आएंगे. चला तर निघूया. जस्ट कॉलेजला निघतो. मस्तपैकी एन्जॉय करूया आजचा. आणि संध्याकाळून मस्तपैकी यात्रेला जाणार आहे आपण. मग यात्रा तर फुल राडा होणार. चला निघूया. रस्त्यावरती थांबून इथं शूट करत होतो तर तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो इथला कसा आहे. अरे मस्त व्ह्यू आहे. ते आपली बाईक क्वालिटी व्ह्यू झालेला आहे इथं मस्तपैकी. आपली बाईक कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. थोडीशी आपण रॅपिंग पण करणार आहे हळूहळू करू. मागच्या वेळेस पण म्हणतो मी ब्लॉगमध्ये की याला थोडीशी रॅपिंग करावं पण नाही का काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे जरा काही करूच शकत नाही. पण आता यावेळी 100% करणार आहे. बोलणार म्हणजे 100% करणार. थोडा वेळ लागेल पण मस्तपैकी बनवणार आहे. आपल्या इथं आसपास आहे ना पूर्ण तालुक्यात मला वाटतं जिल्ह्यामध्ये पण अशी बाईक नसाल असं बनवणार आहे. रॅपिंग करणार आहे फुल रॅप मस्तपैकी. मॉडिफिकेशन म्हणजे ना आधीच मॉडिफिकेशन करणार. तर इथं आपलं यूट्यूबचं चॅनलचं नाव पण टाकलेलं आहे मी. पण ते कॉलेजमध्ये गेलं का पोरं काय करते तर गाडीवर बसून नाही घेतो. हे असं खराब केलं पूर्ण. चला निघतो आता कॉलेजमध्ये जातो. आपल्या भाऊनी गाडी घेतली तर मस्तपैकी शाईन SP. थोडंसं फंक्शन सांग जरा. तुला माहिती ना काय ही अशी चावी येते. हां अशी चावी सगळ्यांना चावीची येते माहिती. किचन असं येतं आहे जरा हलकं आहे का. भाड्यावर घेतली भाड्याने घेतली. हां हे असं चावी बसवली. अजून काय 188 cc आहे काय. 188 cc. 125 भाड्याने आणली. इथे 125 लिहिलं इथे 188 असं काय लावलं रे. हे झालंय. अजून काय फंक्शन आहे भारी सांग जरा. गाडी डिस्क ब्रेक आहे. हा डिस्क ब्रेक आहे का. दाबला की जास्त पडते. दाबला की जास्त पडतो डिस्क ब्रेक. बरं अजून दाबी थोडी जास्त फास्ट. हा अजून काय खास. अजून चाक शाईन SP आहेत. कोणाला घ्यायचं असेल ना बघा मस्तपैकी फंक्शन सांगतो यातलं. फीचर्स फंक्शन आहे फीचर सांगतोय. चाक मागं फिरतात आणि मग गाडी पुढे जाते. गाडीचं चाक मागं फिरलं ना गाडी पुढे जाते. फर्स्ट टाइम ऐकलं मी पण. अजून काय फंक्शन सांग ना. क्लच दाबला की ब्रेक लागते सगळे. हा क्लच दाबला की ब्रेक दाबतो आणि पुढचा ब्रेक दाबला डिस्क ब्रेक दाबला की गाडी पळती. हा वा मस्त आहे. अरे कोणत्या सायंटिस्टनी बनवली गाडी अशी. चालवायचं तर लयच अवघड जात असेल ना. अजून काय भारी. अजून रात्रीच्या लाईटी बंद करून टाकायला लागतात. रात्रीच्या लाईटी बंद करू आणि दिवसाच्या चालू करायला लागतात. दिवसाच्या चालू. तर मित्रांनो ही गाडी तुम्हाला घ्यायची असेल तर याच्याशी संपर्क साधा. कारण की ह्याचीच अशी एकमेव गाडी आहे की डिस्क ब्रेक दाबला की गाडी पळते आणि ब्रेक दाबला की गाडी थांबते. नाही क्लच दाबला की गाडी थांबते.
थांब त्या दिवशी आमच्यापासून पळून गेला पडलाच वाटतं पुढे जाऊन. महाराज नमस्कार. कॉलेजमध्ये एंट्री झाली आपली. पहिल्या लेक्चरला काय शिकवलं का नाही? उशीर झाला. चेष्टा नाद पाहिजे. आद्या पण आलाय नाद ब्लॉगिंग कॉलेजमध्ये ब्लॉगिंग. मी पण आहे. तू आहे चक्क आपल्या कॉलेजमध्ये हार्ली डेव्हिसन 440 cc. गाडीला चंदन लागणार फिक्स आहे. नाही मस्त क्वालिटी आहे गाडी. कॉलेजमध्ये फर्स्ट टाइम गाडी आली आपल्या. चक्क आपल्या कॉलेजमध्ये कुणी आणली र? सरांनी आणली काय? कोणतं मी काय म्हणतो याला हार्ली डेव्हिसन ना. प्लग काढलं काहीच नाही होत. फक्त गाडी नाही चालू व्हायची प्लग काढलं. गाडी भारी. भंगार दिले आपल्या गाडी स्टार्टर भारी. अरे अशा मोठ्या गाड्यानं काय काय बारीक बारीक तू इथं बघ गोडा आहे. गोडा बघ ना तू. गोडा बैल लॉंग पट्याला टाकला तर गोडा वाचो ठार ठार. ही काय चेष्टा आहे ती. चेष्टा लयच मोठी चेष्टा. सायलेन्सर वाजला ना मग कळन तुला काय का नॉर्मल आहे. त्या दिवशी कोणतरी घेऊन गेल ते आमचे सर प्रिय सर. हो सर चालले का घरी? नाश्ता शिस्तीत बोल के गाबड्या. मजा नाही याला मजा नाही आली. प्रत्या खुश मजा नाही आली. आजचा ब्लॉग इथं संपू नाही संपवायचा नाही पुढे अजून बरंच आपल्या यात्रेला जायचं घर. बाहुबली नवरदेव नटला बाबा. नवरदेव नटतो मग यात्रेला जायचं फिरायला आपल्याला. त्याने इकडे बघ. कॉलेजमधून डायरेक्ट घरी आलो आणि घरी मस्तपैकी झोप काढली आणि मस्तपैकी चला आपल्याला यात्रेला जायचे. स्टोरेजचा प्रॉब्लेम. ब्लॉग कसा बनवायचा? ब्लॉगला स्टोर पडतंय कमी. आज रात्री सगळं डिलीट आणणार. मग नवीन हा ब्लॉग पण एडिट करायचा आणि लगेच उद्या अपलोड करायचा. काय झालं? आज जायचं. बोले राव वाला बादशाह